आज मी कात्रज डेअरीच्या मेन शाखेला आलेले आहे. तिथनं मी गाईचं क्रीम 1-2 किलो घेतलेलं आहे. तर ते मला 470 रुपये किलो पडलेलं आहे. तर पाहूया आपण यापासून तूप कसं बनवायचं आहे ते. खाशील तूप तर येईल रूप. तुम्ही म्हणताल काकू हे काय काय झालं? धीरज माझा मुलगा त्याने मेडिकल योगाचा कोर्स केलेला आहे आणि आहारावर तो सतत अभ्यास करत राहतो. आणि मग त्याची तगमग सुरू झाली की आपल्याला शुद्ध तूप आणि विरजण लावलेलं दह्यापासून जे तूप बनवतो त्याचा व्हिडिओ आणि त्याचा महत्त्वाचा व्हिडिओ टाकायचा आहे. म्हणून हा खटाटोप. शहरीकरणामुळे लोक शहरात येऊ लागलेत. शिक्षण, मजुरी अनेक निमित्ताने येत आहेत. धकाधकीचं जीवन झालेलं आहे. आपण पाहतोय अनेक छोटे मोठे व्याधी आपल्या मागे का लागलेत? कारण आपल्याकडे प्रतिकार शक्तीच नाहीये. मुलं लहान लहान आजारी पडतात. आणि आपण जे दुकानातनं तूप विकत आणतो, काही ठिकाणी ते डायरेक्ट क्रीमचं बनवलेलं असतं आणि काही जण विरजण लावून बनवतात. हे आपल्याला माहीत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या क्रीमला दही लावून त्याचं परत लोणी बनवते आणि मग हे तयार केलेलं तूप आपली पाचन शक्ती सुधारवते. म्हणजे काय होतं, आपले जे गट्स बॅक्टेरिया आहेत ते चांगले होतात. आपल्याला जे आपण आहार घेतो ते पचन होतं आणि आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या तुपामध्ये मी खाण्याचं पान वापरलेलं आहे, तुळशीची पानं वापरलेली आहेत. त्याचे गुणधर्म त्याच्यात उतरतातच. पण हे तूप रवाळ होतं, सुगंधी होतं. सगळ्यात महत्त्वाचं अजून म्हणजे हे बुद्धिवर्धक आहे. तुम्ही लहान मुलांना थोडं थोडं तूप जरी आहारात दिलं तरी ते तुमच्या त्या मुलांच्या तब्येतीला चांगलं राहणार आहे. तर हे तूप जसं जसं जुनं होईल ते अगदी थोडंसं कोमट करायचं आणि त्याची झोपताना 2-2 थेंब जरी नाकपुड्यामध्ये सोडले तरी तुमची सर्दी बरी होती. तूप खायचं म्हणजे खूप खायचं का? नाही. पोह्याचे 2 चमचे तूप रोजच्या आहारात असलं तरी पुष्कळ झालं. तुम्हाला काही व्याधी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुपाचं सेवन करा. अति प्रमाणात जर तूप खाल्लं तर तुमची चरबी वाढू शकते. आणि शिवाय तूप खायचं पण तुपाबरोबर व्यायामाची आणि योगा प्राणायामाची जोड लावलीच पाहिजे. तर हे तुम्ही करायचंय. चला आपण रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. क्रीम घरी आणल्यानंतर थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं आणि नंतर ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे. मी हे घरी बनवलेलं दही आहे ते थोडंसं फेटून घ्यायचे. दही फार पण आंबट नसावं, फार फिक्कं पण नसावं आणि फार दिवसाचं नसावं, हे महत्त्वाचं. आणि तुमच्याकडे जर ताक असेल तर ते पण फार दिवसाचं नसावं, वास येणारं नसावं. आता हे दुसरं पॅकेट पण मी यामध्ये घेत आहे. 1 किलो क्रीमसाठी 4 ते 5 चमचे दही घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित लागलं जातं. किंवा तुमच्याकडे ताक असेल तर साधारण अर्धा ते पाऊण वाटी ताक तुम्ही घ्यायचं आहे. हे पण मी दोन्ही पण घेते, माझ्याकडे आहेत. हे असं फार फिरवायचं नाही आहे, हलक्या हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित क्रीम लागलं जातं. तुम्ही जर जास्त प्रमाणात फिरवलं तर त्याचं लगेच लोणी येतं. आज 4 वाजता यामध्ये विरजण टाकलेलं आहे. आपण उद्या सकाळी आता हे पाहूया. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता हे थोडंसं फुलून वर आले. चमच्याने आपल्याला हे क्रीम सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या क्रीमची मी टेस्ट घेतली आहे, ते आंबटसर झालेलं आहे. आता तुमच्याकडे बिटर असेल तर बिटरनी पण करू शकता. तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीने सुद्धा असं हे घुसळून घेऊ शकता. मग काय होतं, ते लोणी असं गोळा होतं. महत्त्वाची टिप म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये बिलकुल पाण्याचा थेंब पण टाकायचा नाहीये. एक 5-7 मिनिट हे असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. 5 ते 7 मिनिट फिरून झाल्यानंतर आपल्याला नॉर्मल थंड पाणी यामध्ये घ्यायचं आहे. 1 तांब्याभर पाणी मी त्यामध्ये घेतलं आहे. आता पाणी टाकून आपल्याला लोणी काढायला सोपं जातं, लगेच लोण्याचा गोळा तयार होतो. अजून मी अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे चांगले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला असं हे पाणी यातलं काढून घ्यायचं सावकाश. म्हणजे आपलं हे नैसर्गिक पद्धतीने लोणी तयार झालेलं आहे. थोडं थोडं पाणी काढलं की परत थोडंसं असं चमच्याने मिक्स करायचं आणि हळूहळू आपल्याला हे पाणी निघत राहतं. विरजण घातल्यामुळे आपल्याला हे लोणी खायला एकदम छान टेस्टी लागतं. अगदी घरची आपण लोणी बनवतो साईचं तसंच बनतंय हे. असं एक क्रीम जसं आपण एका बाजूला घेत जाऊ तसं त्यातलं पाणी निघतंय. थोडा वेळ जातो पण आपल्याला हातामध्ये एकदम चांगले रिझल्ट येतात. बऱ्यापैकी मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. मी एक मोकळा ग्लास यामध्ये घालून ठेवलेला आहे. ग्लास या लोण्यामध्ये का घालून ठेवला आहे तर त्यामध्ये जे अतिरिक्तचं पाणी आहे, आता हे पातेलं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे, त्याच्यामुळे पाणी एकीकडे आणि लोणी एकीकडे होणार. लोण्यामध्ये ग्लास घट्ट बसलेला आहे त्यामुळे मला काही तो हलत पण नाहीये, त्यामुळे ओझं ठेवायची गरज नाही. तुम्हाला जर गरज वाटत असली की ग्लास खूप हलतोय तर असं एखादं ओझं ठेवा आणि हे पातेलं आपल्याला
4 ते 5 तास किंवा मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. काल आपण हे फ्रीजमध्ये ठेवलेलं लोणी आज दुसऱ्या दिवशी मी सकाळी बाहेर काढलेलं आहे. ग्लास आहे तो मोकळा करायचा आहे, तर याच्यामध्ये थोडंसं मीडियम गरम पाणी यामध्ये घ्यायचं, म्हणजे ग्लास पटकन बाजूला निघतो. लगेच 1 मिनिटातच ग्लास आपला बाजूला झालेला आहे. आपण अगोदर पाणी काढलेलं होतं, पण आता राहिलेलं थोडंफार पाणी आता घट्ट आहे तेच आपलं पाणी बाजूला निघेल. म्हणजे काय होतं, खाली खूप बेरी निघत नाही. 2-3 वेळा असं हे करून आपण त्यातलं पाणी काढलं म्हणजे आपल्याला तूप कढवताना त्रास कमी होतो. लोणी कढवण्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जी थोडी मोठी कढई घ्यायची काढवायला, म्हणजे काय होतं, तूप नीट व्यवस्थित कढवलं जातं, उतू जात नाही. लोणी अजून थंड आहे, हे नॉर्मल टेम्परेचरला येऊपर्यंत आपण असंच ठेवायचं, किंवा तुम्ही या पातेल्यामध्ये जरी ठेवलं थोडा वेळ तरी चालेल. आता मला घाई आहे म्हणून मी थोडंसं उन्हात ठेवून वितळून घेणार आहे आणि यातलं आत्ताच लोणी थोडंसं असं काढून ठेवणार आहे. म्हणजे हे भाकरी बरोबर, पोळी बरोबर खायला खूप छान लागतं. तुमच्या थालपीठ बरोबर तर अतिशय छान लागतं आणि याला विरजण लावल्यामुळे एक नॅचरल चव आलेली आहे. नॉर्मल टेम्परेचरला आलेला आहे. यामुळे एक होतं की आपला गॅसची बचत होते, म्हणजे इथे एक आपला फायदा. आणि दुसरं म्हणजे मी हा जाड बुडाच्या कढईमध्ये हे लोणी आता करायला ठेवलेलं आहे. जर तुम्हाला लोणी न बनवता क्रीमपासूनच तूप बनवायचं असेल तर डेअरीने आपल्याला इथे मागे सविस्तर माहिती दिली की तूप कसं तयार करायचं. तुम्ही त्या पद्धतीने पण तूप तयार करू शकता. बारीक गॅसवरच आपल्याला हे तूप तयार करायचं आहे. जवळजवळ 1.5 तास झालेला आहे. आता आपण पाहू शकता की तूप सुटायला लागलेलं आहे आणि बेरी एकीकडे व्हायला लागली आहे. तुमचं थोडं लोणी असेल तर 15-20 मिनिटात ते तूप तयार होतं. जर साधारण 1 किलो असेल तर 30-40 मिनिट लागतात. आणि लोणी कढवताना तुम्हाला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपलं बेरी खाली लागून तूप जळत नाही. लोण्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे 2 खाण्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि 7-8 पानं तुळशीची घेतलेली आहेत आणि ती या लोण्यामध्ये कढवत आलं की त्यामध्ये टाकायची आहेत. तुमचं जर लोणी कमी असेल तर तुम्ही 1 पान घेतलं तरी चालू शकतं आणि तुळशीची 2-3 पानं घेतली तरी चालू शकतं. लिची आणि तुळशीची पाने टाकल्यामुळे तूप शुद्ध आणि सुगंधी बनते, चवीला छान होते आणि अशा पद्धतीने बनवल्यामुळं हे तूप पोटासाठी अतिशय चांगले असते, ज्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. तूप बनवताना असा झाऱ्या वापरा, म्हणजे तूप व्यवस्थित आपल्याला हलवता येतं. आपण पाने टाकल्यानंतर साधारण 10 मिनिट तरी ते तूप कढवायला लागतं. तयार झालंय कसं समजायचं, तर बेरीचा रंग थोडासा बदामी सर झाला की मग आपलं तूप कढून झालंय असं समजावं. अजून त्याला थोडी कसर आहे. पाने टाकून साधारण 15 मिनिट झालेले आहे. आता आपलं तूप तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे बेरीचा रंग आता बदामी झालेला आहे. हे पहा, एकदम बदामी रंगावर झाल्यावरती आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे, नाहीतर मग तूप जळकट होतं. आता हे तूप आपण थंड होऊ देऊ. तूप थंड झाल्यावर रवाळ झालेलं आहे. हे तूप उन्हात ठेवून मी वितळून घेतलेलं आहे. तुपामधून बेरी आणि पान वेगळं होण्यासाठी हे तूप मी शेवटी गाळून घेतलेलं आहे. हे वजन केलेलं तूप माझं 1 किलो भरलेलं आहे. शिवाय मी जवळजवळ पाव किलो लोणी वापरायला काढलेलं होतं. थोडं राहिलेलं तूप आपण काढून घ्यायचं. अशा पद्धतीने तूप बनवल्यामुळं आपली बेरी जास्त निघालेली नाहीये. आता त्या बेरीमध्ये मी साधारण 1 ते 1.5 तांब्या पाणी घालून ते पाणी उकळून घेतलेलं आहे आणि उकळल्यानंतर गॅस बंद करून थोडं थंड होऊ दिलं आणि मग ते गाळून घेतलेलं आहे. बेरीतलं पाणी चांगलं दाबून काढून घ्यायचं आहे आणि पातेल्यामध्ये परत थोडंसं पाणी घेऊन ते पातेलं परत असं धुवून घ्यायचं आहे. पाहू शकता की कढईमध्ये आपलं अजिबात काहीच व्हायला गेलेलं नाहीये. आता हे मी थंड होऊ देणार आहे आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तूप वरती आलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे. थोडंसं आपण आता हे साईडने मोकळं करून घेऊया, म्हणजे आपल्याला त्या खालचं पाणी साल्लात काढून घेता येईल. काढलेल्या पाण्यामध्ये वरती जे तूप आलंय ते हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत त्या पातेल्यामध्ये पाणी घालून मी हे परत 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. राहिलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ते आंबट असेल तर त्याची तुम्ही कढी बनवू शकता आणि जर आंबट नसेल तर त्यांनी तुम्ही गव्हाचं पीठ मळू शकता, भाकरीला वापरू शकता. मी तर 2-4 दिवसाचं जे दही लावलेलं असते ना, याच पद्धतीने तूप कढवते आणि माझं पाणी आंबट नसतं, त्याच्यामुळे मी ते पाणी पीठ मळायला वापरते. खूप दिवसाचं पाणी असेल, आंबट श्वास येत असेल तर ते पाणी तुम्ही वापरू नका, ते टाकून द्या.
1 तासानंतर मी पातेलं बाहेर काढले व आल्हाद हाताने वरचं ते परत तूप आलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे आणि खाली जी थोडीफार बेरी राहिली आहे ती थोडीशी खाली तळाला जाऊन बसते. या पद्धतीने केल्यामुळं आपलं तूप पण वायाला जात नाही आणि आपल्याला साधारण 1 वाटी तूप परत मिळालेलं आहे. आपल्या प्रतिभा फिरोद्या किचन चॅनलचं हेच वैशिष्ट्य आहे की तुम्हाला अनुभवाचा ठेवा तुमच्यासाठी, आपण काहीच वायाला जाऊ देत नाही.